नमस्कार मंडळी, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम, स्वामी ओम. स्वामी समर्थ महाराज की. आवडतोय ना सिनेमा? आता काय इंटरव्हल झालीये, त्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त उत्सुक असणार आहे ते पुढे काय होणार आहे पाहण्यासाठी. मुद्दाम मी सगळ्या महाराष्ट्रातच फिरतोय. भांडुपला मला खरं तर आधीच यायचं होतं, ज्यावेळी राजूताईंनी, निलेशजींनी, अमोलनी 6 शो लावले होते, पण नेमकी माझी दुसऱ्या शहरात गडबड चालू होती. त्यावेळी मी राजूताईंचे खरं तर आभार मानतो. कारण का माहितीये का, त्यांना सगळ्यात पहिल्यांदा या सिनेमाचं महत्व कळलं. काय, तोवर सिनेमा नवीन नवीन आला होता आणि नवीन आला असतानाच त्यांनी 6 शो घेतले होते आणि त्यानंतर सिनेमा जो धरला, आज महाराष्ट्रातलं आजवरचं सगळ्यात मोठं रेकॉर्ड म्हणजे 11 दिवसात 50 कोटी करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. माझ्याबरोबर कैलास वाणी सिनेमाचे निर्माते पण आहेत. या माणसाचं वैशिष्ट्य असं की खरं सांगू का, ते तुमच्या आमच्यासारखेच सामान्य आहेत. म्हणजे बांधकाम व्यावसायिक आहेत, व्यवसाय करतायत, पोटतिडकीनी मराठी माणूस आहे. आता कोट्यावधी रुपये आपले होत आहेत, पण त्यांनी आधीच डिक्लेअर केलं होतं आणि त्याच्यावर आजही ते ठाम आहेत. त्यांचा खर्च बिर्च, डिस्ट्रीब्युशन, एक्झिबिटर जाऊन जो नफा उरणार आहे तो सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देऊन टाकलाय. त्यामुळे मी राजूताईंना, आमदार साहेबांना, अमोल, निलेश सगळ्यांना विनंती करेल, विश्राम चव्हाण आमचे, त्यांना विनंती करेल की तुमच्या संपर्कात अशा शेतकऱ्यांच्या मुलं असतील, तुम्ही आमच्याशी संपर्क साधा. आम्ही तयार आहोत. खरं तर जे आम्ही आता करतोय हे काम संजय दिना पाटील साहेब आणि हे वर्षानुवर्ष करतायतच. ओके.